नमस्कार मंडळी. आज आपण एक हिवाळी रानभाजी ती म्हणजे हरभऱ्याची भाजी प्रत्येकाने हिवाळ्यामध्ये आवर्जून खावी अशी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक रानभाजी ती म्हणजे हरभऱ्याची भाजी. तर बघा अशा प्रकारची भाजी असते आणि ही भाजी हमखास बाजारामध्ये विकायला असते. तर ती भाजी कशी बनवायची अगदी पारंपरिक पद्धतीने ही भाजी आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी अर्धे वाटीपेक्षा कमी शेंगदाणे घेतलेले आहे, 5-6 लसूणच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या. तर मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या. परंतु ही भाजी ज्या अशा काही रानभाज्या आहेत तर त्या थोड्याफार तिखट चांगल्या लागतात. तर मिरची तुम्ही बरोबर बेतानं घ्या. आता गॅस पेटवला, कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकून मस्त ते आता खरपूस भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजून झाले की मिरची टाका आणि मिरचीही मस्त भाजून घ्या. थोडीशी आधी भाजून घ्या, नंतर थोडंसं तेल टाका आणि मिरची मस्त खमंग भाजून घ्या. अशा प्रकारच्या बऱ्याच भाज्या आहेत, ते हिवाळ्यामध्ये मिळतात आणि मस्त ताज्या आणि फ्रेश भाज्या आपण बाजारातून आणाव्या, कराव्या आणि खाव्या. जसे की चंदन बटवा, मोहरीची भाजी, चिलाची भाजी, घोडीची भाजी, बारीक चिवळची भाजी, ह्या भाज्या हिवाळ्यामध्ये मिळतात. काही भाज्या हिवाळ्यामध्ये खात नाही कारण त्या गुणाने थंड असतात, परंतु चवीला मस्त असतात, म्हणून आपण कधीतरी आणू शकतो आणि करू शकतो. तर आता आपण भाजी टाकलेली आहे, थोडंसं तेल टाकलेलं कढईमध्ये, त्यानंतर भाजी टाकली. भाजी एखादा मिनिट आपण परतून घेतलेली आहे आणि त्यावरती आता मुगाची डाळ टाकायची. मुगाची डाळ तुम्ही भिजवूनही घेऊ शकता, अर्धा 1 तास आधी भिजवून घ्यायची आणि ती या भाजीमध्ये टाकायची. आणि नाही भिजवून घेतली तरीही अशीही तुम्ही टाकू शकता. आता मुगाची डाळ टाकलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी आणि मुगाची डाळ मस्त मिक्स करून घेत आहे. मुगाची डाळ न घेता चण्याची डाळ घेऊ शकता किंवा तुरीची डाळ घेऊ शकता, कुठलीही डाळ तुम्ही घेऊ शकता. तर बघा, पाणी न टाकता भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये भाजी आणि डाळ आपण शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवायचं नाही, जर झाकण ठेवलं तर भाजीचा कलर चेंज होऊ शकतो. तर झाकण न ठेवता मी अशीच ही भाजी शिजवून घेणार आहे. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाका आणि डाळ आणि भाजी शिजवून घ्या. भाजी कोरडी असल्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाही. मुगाची डाळ अर्धवट शिजवून घ्या, जास्त शिजवून घेऊ नका. भाजलेले शेंगदाणे थंड झालेले आहे, त्याची साल काढून घेतली. शेंगदाणे, मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकून आपण हे मिश्रण मस्त बारीक करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करायचं. त्यानंतर भाजी काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी द्यायची. फोडणीसाठी तुम्ही 1 किंवा सव्वा पडी तेल घेऊ शकता. तेल तुम्हाला किती वापरायचं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, त्यानंतर पाव चमचा हळद फोडणीमध्येच घालणार आहे. आणि जिरे मोहरी मस्त तडतडायला लागल्यानंतर मसाला मस्त आपला भाजला गेलेला आहे सध्या आता, आणि मग शेंगदाण्याचं वाटण टाकायचं. भाजी खायला पाहिजे हे तर बरोबर आहे, परंतु ही भाजी थंडीच्या दिवसात मिळणारी भाजी आहे, अत्यंत पौष्टिक पालेभाजी आहे. यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, प्रथिने, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे. म्हणून ही भाजी पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, हाडे मजबूत करते आणि मधुमेही रुग्णासाठी रक्तातील साखरेची पातळीसुद्धा ही भाजी कमी ठेवण्यास मदत करते. तर अशी ही हरभरा भाजी, चना भाजी खाणं खूप चांगलं आहे. तर आपण मसाला 2-1 मिनिट मस्त तेलामध्ये भाजून घेतला, त्यानंतर वाफवलेली भाजी टाकलेली आहे. म्हणजे जी भाजी आपण मुगाची डाळ टाकून शिजवून घेतलेली ती टाकलेली आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं. भाजी किती पातळ बनवायची, किती रचेदार बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीला उकळी आणायची. गरमागरम भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता. आणि विशेष म्हणजे ही भाजी आपण खूप प्रकारे बनवू शकतो. सुकी बनवू शकतो, याचं पिठलं बनवू शकतो, याच्या वड्या बनवू शकतो. खूप प्रकारे ही भाजी आपण बनवू शकतो आणि खाऊ शकतो. तर बघा, आता मी यामध्ये बेताचं पाणी टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि याला उकळी आणणार आहे. फक्त 1 ते 2 उकळी आणायची आहे आणि गरमागरम भाजी खायला सर्व करून घ्यायची आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच पावसाळी रानभाज्या, त्यांची माहिती, त्याची ओळख, त्यातील आयुर्वेदिक गुणधर्म, ते का खावे, ही सर्व माहिती आपल्या चॅनलवरती मी वारंवार अपलोड करत असते. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, आवडीनुसार बघू शकता.
आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटेचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा. जेही व्हिडिओ मी पुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. कारण रेसिपी खूप हेल्दी असतात आणि टेस्टीसुद्धा असतात. तर भाजी तयार झालेली आहे, मस्त उकळी आलेली आहे. ती आता आपण सर्व करून घेऊ. व्हिडिओ आवडला तर अवश्य करून बघा, कारण आता सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि या भाजीचा मोसम आहे. ही भाजी बाजारामध्ये खूप प्रमाणामध्ये विकायला असते, तर तुम्ही ही भाजी आणू शकता, बनवू शकता आणि खाऊ शकता. आणि बऱ्याच रेसिपी मी माझ्या चॅनलवरती आधीही अपलोड केलेल्या आहे, त्याही तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.